अंमळनेरमधील युतीच्या मेळाव्यामध्ये 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना देखील मारहाण करण्यात आली आहे। यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार BS पाटील यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाली। या घटनेमुळे भाजपमध्ये एकच खळबळ माजली आहे। उदय वाघ आणि BS पाटील यांच्यामध्ये सुरुवातीला शाब्दिक चकमक उडाली, याचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं। वाद नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे मात्र समजू शकलं नाही। पालघरमधील महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या अर्जावर अपक्ष उमेदवार सचिन शिंगडा यांनी हरकत घेतली आहे। अर्जासोबत शासकीय थकबाकी नसल्यामुळे प्रमाणपत्र जोडणं बंधनकारक असताना सुद्धा प्रमाणपत्र जोडलेलं नाही अशी हरकत शिंगडांनी घेतलेली आहे। आता निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। बारामतीमध्ये युतीच्या पदाधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी फैलावर घेतलं। पाणी प्रश्नासह अनेक प्रश्न विचारत गावकऱ्यांनी पदाधिकाऱ्यांना गोंधळून सोडलं होतं। यंदा बारामतीमध्ये इतिहास घडण्याची शक्यता आहे। बारामतीची जागा आम्हीच जिंकू असा विश्वास रामदास आठवलेंनी व्यक्त केलाय। ही वंचित आघाडी नसून किंचित आघाडी आहे असं म्हणत आठवलेंनी आघाडीचीही खिल्ली उडवली। अखेर राधाकृष्ण विखे पाटील 12 एप्रिलला नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। अहमदनगरमध्ये ते पक्षप्रवेश करणार असून त्यांच्यासह विजयसिंह मोहिते पाटील हे देखील भाजपमध्ये प्रवेश करतील। देशभरामध्ये लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचं मतदान उद्या पार पडेल। देशातील 91 जागांवर पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडेल। यासाठी निवडणूक आयोगानं संपूर्ण तयारी केली आहे। सर्वच क्षेत्रामध्ये EVM मधून मतदान होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित चित्रपट PM मोदीला स्थगिती देण्यात आलेली आहे। निवडणूक आयोगाकडून सिनेमाला स्थगिती देण्यात आली आहे। PM मोदी सिनेमा उद्या प्रदर्शित होणार होता। मोदींच्या बायोपिकच्या रिलीजची तारीख पुढे ढकलण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले। त्याप्रमाणे नमो टीव्हीचं प्रसारण बंद ठेवण्याचे आदेशही आयोगानं दिले आहेत। निवडणुकीच्या काळामध्ये नमो टीव्हीचं प्रसारण करता येणार नाही असं आयोगानं म्हटलंय। राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला धक्का दिलाय। त्यांच्या समोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे। केंद्र सरकारनं राफेल करारातील पुराव्याच्या कागदपत्रांना घेतलेला आक्षेप सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावलाय। राफेल प्रकरणी कोर्टाच्या निर्णयानंतर राहुल गांधींनी प्रतिक्रिया दिली आहे। आता तर कोर्टानंही मान्य केलंय, चौकीदार ही चोर है असं ते म्हणाले। राफेलमध्ये घोटाळा झाल्याचं उघड झालं असून पंतप्रधान मोदी यांनी खुर्ची खाली करावी असंही ते म्हणाले। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला। गेल्या 3 टर्मपासून राहुल गांधी अमेठीचं प्रतिनिधित्व करत आहेत। अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी मुन्शीगंज ते गौरीगंज दरम्यान 3 किलोमीटरचा रोड शो केला। यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत प्रियांका गांधी, रॉबर्ट वड्रा तसंच त्यांचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा अर्ज भरण्यासाठी आलेल्या प्रियांका गांधी आपल्या मुलांसमोर त्यांनी सेल्फी काढलेला आहे। मुलगा रेहान आणि मुलगी मिरायासोबत काढलेले सेल्फी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हे फोटो शेअर करण्यात आले आहेत। अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला। अल्पेश ठाकोर यांच्यासह धवलसिंग ठाकोर आणि भरतजी ठाकोर यांनी काँग्रेस सोडली आहे। पाटणमधून अल्पेश ठाकोर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, मात्र जगदीश ठाकोर यांना उमेदवारी दिल्यामुळे अल्पेश ठाकोर नाराज होते। गुजरातच्या जुनागडमध्ये मोदींची प्रचारसभा पार पडली। यामध्ये मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय। काँग्रेसचा आणखीन एक घोटाळा उघड झाला असून तुगलक रोड निवडणूक घोटाळा असल्याचं मोदींनी म्हटलेलं आहे। आयटीनं देशभरामध्ये छापे सुरू केलेले असताना काँग्रेस नेत्यांमागचं शुक्लकाष्ट संपताना दिसत नाही। कर्नाटकच्या बेल्लारी इथे काँग्रेस नेते अनिल लाड असलेल्या हॉटेलमध्ये आयटीनं धाड टाकली। प्राप्तिकर विभागानं निवडणुकीच्या काळामध्ये ईडीनं जे काही छापे टाकले त्यावर निवडणूक आयोगानं नाराजी व्यक्त केली। तुम्हाला जर छापा टाकायचा असेल तर केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना याची पूर्वसूचना द्या अशा शब्दात आयोगानं अधिकाऱ्यांना सुनावलं आहे। सैनिकांच्या ताफ्याला सुरक्षितता देण्यासाठी जम्मू श्रीनगर बारामुल्ला राष्ट्रीय महामार्ग सामान्य नागरिकांसाठी आठवड्यातून बंद राहणार आहे। या निर्णयाला उमर अब्दुल्ला यांनी विरोध करत रास्ता रोको केला। हा निर्णय बेकायदेशीर असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। भुवनेश्वरमध्ये सीईओ कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या 60 शेतकऱ्यांना अटक करण्यात आली। राजकारण्यांनी शेतकऱ्यांची उपेक्षा केली, त्यामुळे हे सर्व शेतकरी जबरदस्तीने कार्यालयामध्ये घुसत होते। यावेळी सीईओला भेटू न दिल्यामुळे शेतकरी जबरदस्ती कार्यालयामध्ये घुसत होते। लखनौमध्ये IPL मॅचवर मोबाईल ॲपवरून सट्टा लावणाऱ्या मोठ्या गँगचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। कानपूरच्या पशुपती नगरमधून 5 जण तर वाराणसीमधून 3 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। या कारवाईमध्ये पोलिसांनी 30 लाखांसह 5 लॅपटॉप, 3 स्मार्टफोन जप्त केले आहेत। आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यामध्ये तपासादरम्यान पोलिसांना 1.90 कोटींची रक्कम सापडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलेला आहे। उत्तर प्रदेशच्या शामली मुझफ्फरनगरमधील कोतवाली भागामध्ये एक ट्रक ड्रायव्हरला पोलिसांनी अडवलं। त्यावेळी त्याच्या दाढीला हात लावताच ड्रायव्हरनं चक्क तलवार बाहेर काढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होतोय। गडचिरोलीमध्ये पोलीस पथकावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला। एटापल्ली तालुक्यातील जबिया गट्टा भागामध्ये हा हल्ला झाला। या हल्ल्यामध्ये एक जवान जखमी झाला असून
जखमी जवानाच्या मदतीसाठी हेलिकॉप्टर रवाना झालं होतं। ओडिशामध्ये माओवाद्यांनी पुलाखाली लावलेले भूसुरुंग उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आलं। 50 किलोचे भूसुरुंग माओवाद्यांनी गजपती जिल्ह्यातील मोहना मार्गावर पेरले होते। जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांनी आरएसएसचे नेते चंद्रकांत बुरी आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकाची हत्या केली। दरम्यान किश्तवाडमध्ये आता कर्फ्यू लावण्यात आलेला आहे। बदलापूरमध्ये लिफ्ट कोसळल्याची दुर्घटना घडली। या दुर्घटनेमध्ये 10 सेकंदाच्या फरकाने कुटुंब वाचलंय। लिफ्ट दुसऱ्या मजल्यावर पोहोचल्यानंतर पाटील कुटुंब बाहेर पडलं आणि अवघ्या 10 सेकंदांमध्ये ही लिफ्ट तळ मजल्यावर कोसळली। मुंबई पुणे जुन्या महामार्गावर खोपोली बोरघाटामध्ये एका कारनं अचानक पेट घेतला। मुंबईहून पुण्याकडे जाताना ही घटना घडली। आगीमध्ये संपूर्ण कार खाक झाली आहे। नंदुरबारच्या शहादा शिरपूर रस्त्यावर चालत्या ट्रकला आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे।